वांग बटाटो फोडणीचं कसं बनवायचं भंडारी पाहिजे. तर चला, तर कुकरमध्ये 10-12 पाकळ्या लसणाच्या मोठ्या मोठ्या घेऊन चेचून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल ओतून घ्यायचे. मग ते गॅसवर ठेवून वांगी तिथपर्यंत अशा पद्धतीने मोठ्यामध्ये कापून घ्यायचे. मग बटाटा घ्यायचं, तेही दुखेल असंच मोठ्या पद्धतीने कापून घ्यायचं. गॅसवरती तेल तडतडत ठेवायचं तिथपर्यंत तो लसूण पकला पाहिजे. मग कोलंबीसुद्धा सोललेली पाण्यामध्ये घालून भिजून ठेवून द्या. तिथपर्यंत आपण कुकरमध्ये 2 चमचे मसाले टाकून घेऊयात. आणि अशा पद्धतीने हे मसाले 2 चमचे टाकून घ्यायचे असतात. आणि थोडे टाकल्यानंतर ती कोलंबी जी आहे धुतलेली ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने ती कोलंबी त्या मसाल्यावरती टाकून घ्यायची आणि चमचा घेऊन असं पद्धतीने ते ढवळून घ्यायचं. बघा, त्याच्यानंतर ढवळल्यानंतर ते कांदा बटाटा जे आहे कापलेलं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ते टाकून घेतल्यानंतर एक पूर्ण पेलाभर पाणी अंदाजेनुसार अर्धाच पेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने हे पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत चमच्याने गोल गोल त्याला फिरून घ्यायचं आणि थोडासा अंदाज घ्यायचं की पाणी किती झालेलं आहे. जास्त प्रमाणात पाणी हा वापरायचा नाही, कारण का ही भाजी आपल्याला थोडीशी थिक करायची असते. म्हणजे ही मच्छीची कोलंबी टाकून ह्याला वांग बटाटे बोललं जातं. तर ही कुकरमध्ये फास्टमध्ये होत असते. बघा, असा अंदाज थोडासा घेऊन थोडाच पाणी टाकायचा आणि त्यानंतर हे असं फिरून घेतल्यानंतर हे बघा, हे असं दिसतं. मग थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत त्याला ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर असं ढवळल्यानंतर ते चेपून घ्यायचं. म्हणजे कसं पूर्ण पाणी त्याच्यामध्ये झालं पाहिजे. त्यानंतर गॅसवरतीच ठेवलेल्या झाकण लावून घ्यायचं व त्याच्या 4 शिट्ट्या करायच्या. 4 शिट्ट्या केल्यानंतर आपलं वांग बटाटा फोडणीचं मच्छीचं तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक